हरिओम. यापूर्वी पाहिल्याप्रमाणे आपण जागतिक योगा दिनानिमित्त 21 दिवस 21 योगासने पाहत आहोत. यामधील आजचं आसन आहे 7 नौकासन डे 7. आज आपण करून पाहणार आहोत नौकासन. आपल्या सोबत आहेत रीना मॅडम, आपल्याला नौकासन करून दाखवणार आहेत. नौकासन म्हणजे काहीसा आपल्या शरीराचा भाग हा नौका म्हणजे नावेसारखा दिसतो, ज्या पुढच्या आणि मागच्या बाजूला तो निमुळता झालेला असतो. अशा पद्धतीने आपल्या शरीराची काहीशी अवस्था होते, म्हणून याला नौकासन असं म्हटलेलं आहे. हेही आसन आपण विपरीत शयन स्थितीतूनच करणार आहोत. रीना मॅडम विपरीत शयन स्थितीमध्ये जाणार आहेत. आपण नौकासन करून पाहणार आहोत. आपल्याला नौकासनामध्ये यायचं आहे. त्यासाठी सावकाश आपल्याला दोन्ही हात समोर घेऊन हाताची नमस्कार स्थिती करायची आहे. मागच्या दिशेने दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. मांड्या पोटऱ्या दोन्ही टाचा ह्या जुळलेल्या पाहिजेत. यामध्ये आपल्याला श्वास घेत घेत पूर्ण शरीर, पुढील भाग हाताचा आणि मागून पाय आपल्याला कुठेही कोपऱ्यामध्ये न वाकवता, मांड्यामध्ये न वाकवता आपल्याला जास्तीत जास्त श्वास घेत वरच्या दिशेने ताणून धरायचा आहे. बोटीप्रमाणे आपल्या शरीराची काहीशी अवस्था होते, म्हणून याला नौकासन असं म्हटलेलं आहे. नौका ज्याप्रमाणे पुढे निमुळते असते आणि मागे निमुळते असते, असा हा शरीराचा एक आकार तयार झालेला आहे. सावकाश श्वास सोडत आपल्याला हे आसन सोडायचं आहे. नौकासन या आसनामध्ये देखील सेम आपण ज्याप्रमाणे धनुरासनामध्ये ताण येतो तसाच काहीसा ताण इथेही आपल्याला अनुभवायला मिळतो. किंचित थोडा जास्त ताण आपल्याला नौकासनामध्ये पाहायला मिळतो. या आसनामध्ये आपल्याला कुठेही कोणत्याही अवयवाला धरून ठेवायचं नाहीये. हा आपल्याला हवेमध्ये जास्तीत जास्त वरच्या दिशेने ताणून ठेवायचा आहे. त्यामुळे याच्यावरती आपल्या हातावरती, मांड्यांवरती चांगल्या पद्धतीचा ताण निर्माण होतो. त्यामुळे मांड्यांचे, हातांचे स्नायू ताणले गेल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. याही आसनामध्ये पोटावरती चांगला दाब निर्माण होतो. त्याच्यामुळे जे पोटातील पाचक रस आहेत ते चांगले कार्य करायला सुरुवात करतात. त्यामुळे पोटाचे जे काही विकार आहेत, पचनाचे विकार आहेत, तेही आपल्याला चांगले व्हायला मदत होते. त्याच पद्धतीने ज्यांना काही पोटाचे, हे आसन कोणी करू नये हे पाहूयात आपण. ज्यांना काही पोटाचे विकार आहेत किंवा पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे तर त्यांनी हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे. धन्यवाद.